आजची। धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे। शेतजमिनीचं, पिकांचं अतोनात नुकसान झालंय, घरांची पडझड झाली आहे, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई सुद्धा निर्माण झाली आहे। अशा अनेक अर्थाने संकटांचा सामना आपल्या शेतकऱ्याला करावा लागतोय आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या चिंतेला दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय। सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी, तसंच शेतकऱ्यांच्या बँकांच्या खात्यावरती असलेला होल्ड हा तातडीनं हटवून शासनाकडून मिळणारं अनुदान आणि मदतीची रक्कम ही त्वरित त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी सर्व बँकांना दिलेत। शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत कुठल्याही नवीन नोटिसा देऊ नयेत अशा कडक सूचना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांकडून सर्व बँकांना सध्या देण्यात आल्या आहेत। त्यामुळे एबीपी माझाने ही बातमी लावून धरलेली होती, त्यामुळे एक मोठा इम्पॅक्ट सुद्धा या बातमीचा मिळतो आहे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा। निवडणुकीच्या आधी अर्डेलीन आम्ही सगळं उग मापच करू, सातबाराच कोरा करू। आता कुठे जाऊन बसलेत आता काय माहिती, झाली खुर्ची झाली, आता कायला त्यांना कर्ज माफी। या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके आहेत आपल्यासोबत। एक मोठी बातमी अप्पासाहेब, कर्जवसुलीबाबत आता शेतकऱ्यांना इथून पुढे कुठल्याही नोटिसा देऊ नका, कीर्तिकिरण पुजार जिल्हाधिकारी यांचे एक मोठे आदेश आपण बघतोय। शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे। यामिनी, नक्कीच हा शेतकऱ्याला काही तात्पुरत्या स्वरूपाचा दिलासाच आहे। शेतकऱ्याला कर्ज वसुली संदर्भातल्या ज्या नोटीस आलेल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यामध्ये चिंता होती। एकीकडे आसमानी संकटानं हातचं पीक गेलेलं आहे आणि दुसरीकडे ह्या बँकांच्या कर्ज कसं भरायची ही चिंता होती। त्या नोटिसीमुळे शेतकरी चिंतेत होते। मात्र आता जिल्हा प्रशासनाकडून सर्व बँकांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत की शेतकऱ्यांना कुठल्याही कर्जाच्या वसुली संदर्भात नोटीस देऊ नका असे आदेश देण्यात आलेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे अनुदान किंवा मदतीची रक्कम शेतकऱ्यांना मिळते ते जे बँकेच्या खात्यात गेल्यानंतर या कर्जाचा थकीत खाते आहे त्यामध्ये होल्ड टाकलेला होता, तो होल्ड सुद्धा काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि अनुदानाची रक्कम आहे ती शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करा अशा सूचना देखील करण्यात आलेल्या। खरं तर ही जी नोटीस होती ही जुनी नोटीस होती। आता नव्यानं मात्र शेतकऱ्यामध्ये त्याच नोटिसीला कर्ज कसं भरायचं ही चिंता होती। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या बातमीची दखल घेऊन नव्यानं नोटीस काढू नका अशा सूचना दिल्यात आणि जुन्या जी नोटीस दिलेल्या आहेत त्याची सुद्धा तगादा लावू नका अशा सूचना यामिनी दिल्या। त्यामुळे शेतकऱ्यांना हा काही प्रमाणात दिलासा आहे। मात्र शेतकऱ्यांकडून आता कर्जमाफीची मागणी आहे ती सातत्यानं होताना दिसतेय यामिनी। अगदी अप्पासाहेब, तुम्ही म्हणताय तसा हा केवळ तात्पुरता दिलासा आहे, कारण कर्जमाफीची मागणी असेल, सातबारा कोरा करण्याची मागणी आहे किंवा या महापुरानं शेतकऱ्यांचं सगळंच उद्ध्वस्त केलंय, त्या सगळ्यांना भरघोस अशी मदत मिळावी अशी सुद्धा मागणी आहे, कारण त्यांना जे वाहून गेलंय तो आपला संसार पुन्हा एकदा उभा करायचा आहे। त्यामुळे हा केवळ तात्पुरता इतकाच असा आपल्याला दिलासा म्हणावा लागेल शेतकऱ्यांसाठी। खरं यामिनी, हा तात्पुरत्या स्वरूपाचाच दिलासा आहे, कारण मराठवाड्यामधल्या पुराचा हाहाकार आपण पाहतोय की अक्षरशः जमिनी खरवडून गेलेल्या आहेत। होत्याचं नव्हतं झालं, उभी पिकं पाण्यामध्ये आहेत, जे पिकं शिल्लक आहेत ते सुद्धा जागच्या जाग उगवायला सुरुवात झालेली आहे। आणि एवढं भयानक नुकसान झालेलं असताना जे निवडणुकीपूर्वी सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, आता शेतकरी त्याची आठवण सरकारला करून देत आहेत की आम्हाला निवडणुकीपूर्वी तुम्ही आश्वासन दिलं, त्या आश्वासनाचं झालं काय? आमच्यावर संकट आहे आणि या संकटात आम्हाला सातबारा कोरा करा ही मागणी शेतकऱ्यातून येते आणि ज्यावेळेस सातबारा कोरा होईल त्यावेळेसच शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं दिलासा मिळाला असं म्हणता येईल यामिनी। अगदी धन्यवाद अप्पासाहेब सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे एकीकडे शेतकरी संकटात आहे, दुसरीकडे बँकांनी कर्ज वसुलीसाठी ज्या नोटिसा शेतकऱ्यांना पाठवलेल्या होत्या त्या संदर्भात आता जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी हा एक मोठा निर्णय घेतलाय।